दादा मी काय तुम्हाला गर्दी दाखवायला आणलं काय? मी ना मस्त निसर्ग आणि इतिहास दाखवायला तुम्हाला आणलं. वातावरण एवढं मस्त आहे, त्याचा आनंद आहे. पण इतकं धुकं आहे की मी तुम्हाला काही जास्त दाखवू शकत नाही. म्हणजे या कॅमेऱ्यात ते कॅप्चर होणार नाही, इतकं धुकं आहे. त्याचं दुःखही हवा. पिठलं भाकरी म्हणजे सिंहगड नाही, ते इतिहास म्हणजे सिंहगड आहे. आणि मग पुढे 1818 मध्ये हे सगळ्याचे इंग्रज आलते, मग त्याच्या ताब्यात होता. तर तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं, आधी लगीन कोंडाण्याचं मग माया रायबाचं. चालार भाऊ, थकलो मी. अजून एक बॅग घेऊन नवीन टूरवर आहे की नाही. आता वाजले भाऊ संध्याकाळचे 5:45, म्हणजे 5:45 5 मिनटं कमी आहे. लक्झरीने जाणं आहे. नेहमीप्रमाणे दर बारीनं मी जे कन्फ्युजन असते टूरले जाताना, ते म्हणजे शूज घ्यायचा की चप्पल. जाम कन्फ्युजन असते माझ्या. पण मी ना आता निर्णय घेतला एकदम मोठा की चप्पलच घ्यावं आहे की नाही. हे मायावाली मला नेहमीप्रमाणे सोडून देऊन राहिली या स्कूटरनं लक्झरी बस स्टँडला. चलो. Day 2. हे लावली भाऊ गाडी, अठी काढलं हेल्मेट आहे की नाही. हा बा, हे माया मागे धुका येणार बा आहे की नाही. हे बा, हे पुरी पार्किंग पाहिजे, 4 व्हीलरची पार्किंग पूर्ण टाईट आहे. तुम्हाला सांगतो तरी याचा शनिवार नाही किंवा रविवार नाही, आजचा गुरुवार आहे की नाही. हे पाहणं किती गर्दी आहे तरी. दादा मी काय तुम्हाला गर्दी दाखवायला आणलं काय? मी ना मस्त निसर्ग आणि इतिहास दाखवायला तुम्हाला आणलं. चला पुढे. चालार भाऊ, मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास, ॲज युज्युअल एक नवीन ठिकाण म्हणजे तसं ग्रेट आहे, ऐतिहासिकदृष्ट्या बी आणि नैसर्गिकदृष्ट्याही. तुम्ही ना पाहिलं की आपण मस्त घाटातून गेला आहे की नाही. पण त्या ठिकाणाचं महत्त्व सांगितलं झालं तर ते ठिकाण 2 गोष्टीसाठी आहे. की ते ठिकाण जिंकलं म्हणून आपले छत्रपती शिवाजी महाराज खुश होते, पण जिंकवणारा गेला म्हणून तेवढे दुःखही होते. ते म्हणजे हे आहे, गड आला पण सिंह गेला. सिंहगड. जरासं चालून थकलो रे बा.
आपण काय करतो, झप चालतो. खरी पद्धत काय माहिती आहे गड चढाई. हे बाई चालून राहिली पहा. म्हणजे असं झिगझॅग चालायचं. हे मला आज समजलं. ती बाई माझ्या पुढे होती, मी ते ओळखलं जिंकून घेतलं. तरी एकदम पायथ्यापासून भाऊ आपण चढत नाही आलो, म्हणजे अशी ट्रेक नाही केली ॲक्च्युअल. ते पार्किंग म्हणजे ते घाट चढून पार्किंगमध्ये गाडी लावली आणि मग छटाकभर चढणं होतं. तरी फॅप करून राहिलो मी. तरी वातावरण चांगलं आहे. उन्हाळा असतं तर बेकार कंडिशन असते. पण मग एक हे आहे भाऊ, थकलं तर जराभर बसायचं आणि अजून पुढे चालायचं. किल्ला कुठे जाऊ राहिला आहे की नाही. चला. वातावरण एवढं मस्त आहे, त्याचा आनंद आहे. पण इतकं धुकं आहे की मी तुम्हाला काही जास्त दाखवू शकत नाही. म्हणजे या कॅमेऱ्यात ते कॅप्चर होणार नाही, इतकं धुकं आहे. त्याचं दुःखही आहे बाबा. जसं आता आपण चाललो हे इकडे, त्या काळचा सिंहगडावरचा तोफखाना. तर हा माया मागे त्या काळचा तोफखाना. मस्त रे. घोड्यांची पागा. त्या काळात घोड्याला पाणी पाजत असते ना, ती घोड्याची व्यवस्था केली अशी मस्त आहे. चलो आगे. स्टेट प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स म्हणजे राज्य संरक्षित स्थल म्हणून हे सिंहगड घोषित व्हायला आहे भाऊ. म्हणजे 1960चा तो कायदा आहे, त्या कायद्यानुसार. मस्त आहे. चला. भाऊ हे एवढे तुम्ही ना दुकानं पाहिले आहे की नाही. आता एवढं चढून आल्यावर थकेले होते. आणि सिंहगड म्हटलं की बेसन भाकर ना अठी लोक पिठलं भाकरी म्हणतात. आणि ते एक दही जे मला लय आवडते ते झमको तुम्ही. येऊ द्या, मी ना ऑर्डर दिली. आता बसलो तसं टेबल खुर्चीची व्यवस्था आहे की नाही. येऊ द्या हो काका लवकर. हा भाऊ, मी ना त्या मावशीला काय सांगितलं होतं की एक असं मला हे दही द्यावं एक मटक्यातलं आहे ना. त्या मावशीने काय केलं पा, हां तर पा हे एवढे दिले ते ना. त्याचं म्हणणं आहे की जेवढे लागले तेवढे घ्या आणि तो वापिस आहे की नाही. एवढे. पण हे मार्केटिंग टेक्निक आहे. आपण एकच मागतो आणि जर जास्त दिसले तर लय खातो. आता मी किती खाईन मला काही माहीत नाही. पण हे जुनी परंपरा आहे. म्हणजे 20 वर्षा पहिली मी आलतो तर असं मोठ्या भांड्यात दिलं तर दही. चला मी आता जेवतो. चला झमकोलर बा जेवण पोट भरून. पण मग इथलं पिठलं भाकरी म्हणजे सिंहगड नाही, ते एक इतिहास म्हणजे सिंहगड आहे. तो कोणता इतिहास आहे ते मी सांगतो. चला पुढे. हा माझ्या मागचा दरवाजा भाऊ जुना आहे. पण हे जे समोरची बिल्डिंग आहे नवीन आहे, वन विभागाची. तर मग भाऊ आता आठी यायचं कसं, बरोबर आहे. तर पुण्याच्या स्वारगेटपासून 30 किलोमीटर साधारण अंतर आहे हे. तर तुम्ही
बसनं येऊ शकता, या पायथ्यापर्यंत बसही आहे. आता मी फटफटी घेऊन आलो तर थोडंसं वर आलो आणि 200-300 पायऱ्या वर चढावं लागतील. एवढा ट्रेक आहे. आलं लक्षात? सिंहगडाचा खरा सिंह. इकडे भाऊ कोंडेश्वराचं मंदिर आहे, ज्याच्यावरूनच या किल्ल्याचं नाव, पहिलेचे नाव होतं सिंहगडाचं, ते कोंडाणा होतं. या त्याच कोंडेश्वराचं मंदिर आहे इकडे. चला. मंदिराचा दरवाजा बंद आहे, कुलूप लावलेला आहे. चला पुढे. 4327 म्हणजे 1319 मीटर उंच आहे भाऊ हा सिंहगड. आणि आपण ज्याले पायथा म्हणतो, सिंहगडाचा पायथा, तर ती एक गाव आहे आतकरवाडी. तर तिथून खरं तर ह्या ट्रेकची सुरुवात होते. पैदल जे ट्रेक करतात सिंहगड आहे की नाही, रविवारी खूप जण असतात. तसं भाऊ हा किल्ला 6व्या शतकातला आहे असं मानतात. आणि पुण्याजवळच्या डोंगर रांगेत हा किल्ला वसलेला आहे, म्हणून याला लय महत्त्व होतं. 6व्या शतकातलं असं मानतात. सोळाशे 47 साली भाऊ हा किल्ला शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. पण काही दिवसानं तो मुघलाईजवळही गेलता. पण 1670 साली शिवाजी महाराजांचा मावळा नरवीर तानाजी मालुसरे याईनं मोठ्या धाडसानं हा किल्ला डबल महाराजांच्या स्वाधीन केला. पण मग त्यातच त्यांचा अंत झाला भाऊ. म्हणून महाराजांना किल्ला भेटल्याचा आनंदही होता, पण त्याचा सिंह गेल्याचं दुःखही होतं. म्हणून महाराजांनी म्हटलं होतं की बा गड आला पण सिंह गेला. आणि मग पुढे 1818 मध्ये हे सांगायचे इंग्रज आलते, मग त्याच्या ताब्यात होता. हवा लय झाले का अप्पा भाऊ. धुकं तर इतकं बद आहे. पण मी तुम्हाला सांगतो की अठी काय काय पाहता येईल. तानाजी मालुसरेंचं स्मारक, राजाराम महाराजांची समाधी बी आहे अठी. या किल्ल्याची मजबूत तटबंदी पाहता येते. आणि एंट्री करता बरोबर जो दरवाजा आहे तो पुणे दरवाजा आहे. कल्याण दरवाजाही पाहता येते. आणि हिवाळ्यात नाही तर असं पावसाळ्यात भाऊ हे असं मस्त धुकं पाहता येते. वा रे वा, जलवा. तानाजी मालुसरेचे चिरंजीव रायबा त्याचं लग्न ठरेल होतं भाऊ. आणि हे सिंहगड काबीज करण्याची मोहीम महाराज आखत होते. तर तानाजी मालुसरेंनी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं आधी लगीन कोंडाण्याचं मग माया रायबाचं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय, हा सिंहगड म्हणजे ते झुणका भाकर दही किंवा सेल्फी आणि रील तेच नाही, तर आपल्या मराठ्याचा मावळ्याचा
इतिहास म्हणजे सिंहगड आहे. नाही तसं तुमच्या व्हॉट्सअपच्या डीपी ठेवायला मटेरियल अटी भेटते आणि तो इतिहास पाहिला की त्या हृदयाचं समाधानही होते. तर एक सांगायचं राहिलंच बा की जसं आपण हा घाट चढायला सुरुवात करतो तर ती खाली हे आहे टोल आहे. तर हे अशी पावती देतात. म्हणजे या पावतीवर काय लिहिलं आहे, सिंहगड उपद्रव शुल्क समिती, 2 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 100 रुपये. आणि खाली बोर्डाने याच्यावर लिहिलं आहे की हे 3 तासासाठीच व्हॅलिड आहे. म्हणजे ते रविवारी जास्त गर्दी होते म्हणून, ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून. आता मला 3 तासाच्या वर झाले पण तो काही प्रॉब्लेम नाही, कारण आजचा काही रविवार नाही, जास्त काही गर्दी नाही आहे. पण 2 व्हीलर 50, 4 व्हीलर 100 रुपयाची पावती तुम्हाला फाळा लागते. एंट्री पास म्हणू आपण त्याला. चला रे भाऊ, मग अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे ना हो, अवघे विश्वची माझे घर, आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय.